ख्रिस्तामधील सर्वांना सलाम. आमच्या तारणाऱ्या जिवंत आणि गौरवी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. जय जो पावेल श्रेष्ठ तो, विजय मिळविणे श्रेष्ठ तो. जय जो पावेल श्रेष्ठ तो, विजय मिळविणे श्रेष्ठ तो. सोडिली पहिली प्रीती ज्यांनी, पश्चातापे मने वळवा. प्रारंभ जैसा शक्तिशाली, शेवट तैसा सुंदर हो. विजयी श्रेष्ठ आहे, जय जय हालेलुया. विजयी श्रेष्ठ आहे, जय जय हालेलुया. जय जो पावेल श्रेष्ठ तो, विजय मिळविणे श्रेष्ठ तो. जय जो पावेल श्रेष्ठ तो, विजय मिळविणे श्रेष्ठ तो. मरणापर्यंत विश्वासू रहा, प्रीती कर तू ख्रिस्तावर. बलामासम निकराने, न भीता तू जय मिळव. विजयी श्रेष्ठ आहे, जय जय हालेलुया. विजयी श्रेष्ठ आहे, जय जय हालेलुया. जय जो पावेल श्रेष्ठ तो, विजय मिळविणे श्रेष्ठ तो. जय जो पावेल श्रेष्ठ तो, विजय मिळविणे श्रेष्ठ तो. इजबेली समनाश ना हो, आजाराने पिडू नको. येशू रक्ते शुद्ध हो. आजच्या म्हणण्यासाठी निवडलेला शास्त्रभाग मत्तई शुभवर्तमान याचा 12वा अध्याय वचन 22. मत्तई शुभवर्तमान याचा 12वा अध्याय वचन 22. मग आंधळा व मुका असलेल्या एका भूतग्रस्ताला त्याच्याकडे आणले आणि त्याने त्याला बरे केले. तेव्हा तो मुका बोलू लागला व पाहू लागला. देवबाप असलेले वचन आपणा सर्वांसाठी आशीर्वादित करो. प्रियजनो, येशू ख्रिस्ताच्या नावात सर्वात सलाम. आजच्या म्हणण्याकरता निवडलेला शास्त्रभाग मत्तई शुभवर्तमान याचा 12 अध्याय आणि 22 वचन आपण वाचलेला. या ठिकाणी येशू ख्रिस्त एक आश्चर्यक्रम करताना आपण पाहतो. मग आंधळा व मुका असलेला एक भूतग्रस्ताला त्याच्याकडे आणले आणि त्याने त्याला बरे केले. तेव्हा तो मुका बोलू व पाहू लागला. या ठिकाणी एक आश्चर्यक्रम करताना आपण पाहतो. येशू ख्रिस्ताकडे ज्यावेळेस एका मुक्या आणि आंधळा आणि भूतग्रस्ताला आणण्यात आलं, त्यावेळेस त्याने त्याला बरं केले. तो बोलू लागला आणि पाहू लागला. माझ्या प्रियानो, येशू ख्रिस्ताला सर्व अधिकार आहे. परमेश्वराने त्याला सर्व काही अधिकार दिलेला आहे. मत्तई 11 आणि 27 आपण वाचलं. माझ्या पित्याने माझ्या हाती सर्व काही दिले आहे. आणि येशू ख्रिस्ताला सर्व अधिकार आहे माझ्या प्रियानो. आणि त्या अधिकाराच्या द्वारे या ठिकाणी मी पाहतो की त्याने एक मोठं आश्चर्यक्रम केलं. एका आंधळ्या व मुख्या आणि भूतग्रस्ताला बरं केलं. परंतु हे पाहून फरोशी त्याच्यावर आरोप करू लागले आणि म्हणू लागले की जो भूतांचा अधिपती बालजबूल याच्या सहाय्याशिवाय हा भूते काढीत नाही काय. परंतु येशू ख्रिस्त त्यांना समजवत आहे की मी देवाच्या आत्म्याच्या द्वारे हे करीत आहे. जर 28 वचन वाचलं, परंतु मी जर देवाच्या आत्म्याच्या साहाय्याने भूते काढीत आहे तर देवाचं राज्य तुमच्यावर आलेलं आहे.
आणि खरोखर माझ्या प्रियानो, परमेश्वराचं राज्य तुमच्यावर आलेलं आहे आणि येशू ख्रिस्ताला तो अधिकार दिलेला आहे. जो कोणी त्याच्याकडे येतो, कुठल्याही प्रकारच्या बंधनात असेल, दुःखात असेल आणि बिमारीत असेल, परमेश्वर त्याला बरं करतो. आणि म्हणून या येशू ख्रिस्ताजवळ, त्याला सांगा, त्याच्याकडे अधिकार आहे. परमेश्वराने त्याला सर्व काही दिलेलं आहे आणि तो ते करू शकतो. आणि म्हणून माझ्या प्रियानो, जर आज अनेक आहेत जे आत्मिक आंधळे आहेत, जे बोलू शकत नाही, जे शैतानाच्या बंधनात आहेत, आज जो कोणी येशू ख्रिस्ताकडे येईल, परमेश्वर त्याला बरं करू पाहतो. येशू ख्रिस्त त्याला बरं करेल. म्हणून या विश्वासाने येशू ख्रिस्ताला सांगा, कुठल्याही प्रकारचं दुःख, बंधन किंवा संकट असेल, येशू ख्रिस्त त्या दुःखातून, बंधनातून आणि संकटातून तुम्हाला सोडवेल. या आपण प्रार्थना करू. स्वर्गीय देव बाप्पा, येशू ख्रिस्ताच्या नावात तुमच्या दयेच्या सम्मुख येऊन तुम्हाला धन्यवाद देतोय प्रभू. आज अनेक आत्मिक आंधळे आहेत परमेश्वर बाप्पा, जे सत्याला पाहू शकत नाही प्रभू, त्यांचे नेत्र उघड प्रभू. आज अनेक आहेत जे प्रभू बोलू शकत नाही, त्यांना प्रभू चांगली वाचा दे. आज अनेक आहेत प्रभू जे शैतानाच्या बंधनात आहेत, त्यांना तू स्वतंत्र कर परमेश्वरा. मी प्रार्थना करतो, जे कोणी तुझ्याकडे आलेले आहेत, तुझा धावा करतायत प्रभू, अशा प्रत्येकाला स्वतंत्र कर अशी तुझ्यासाठी प्रार्थना करतोय प्रभूची. परमेश्वर बाप्पा, कारण तुला अधिकार आहे, तू सर्व काही करू शकतोस. परमेश्वरा, मी प्रार्थना करतो येशू ख्रिस्ता, आज अनेक जे दुःखात आहेत, बंधनात आहेत, संकटात आहेत प्रभू, त्या प्रत्येकाची प्रार्थना आहे परमेश्वर बाप्पा, त्यांना तू स्वतंत्र कर, बरं कर आणि त्यांच्याद्वारे तुझी महिमा कर. त्यांना पाहून अनेकांनी तुझ्यावर विश्वास ठेवून तुला जाणावं, ओळखावं अशी कृपा कर. धन्यवाद देतोय प्रभू, तू असं करतायस. येशू ख्रिस्ताच्या नावात प्रार्थना करतो म्हणून तो एक आमेन. इजबेली समनाश ना हो, आजाराने पिडू नको, येशू रक्ते शुद्ध हो, पहावा तू महा आनंद. विजयी श्रेष्ठ आहे, जय जय हालेलुया. विजयी श्रेष्ठ आहे, जय जय हालेलुया. जय जो पावेल श्रेष्ठ तो, विजय मिळविने श्रेष्ठ तो. जय जो पावेल श्रेष्ठ तो, विजय मिळविने श्रेष्ठ तो. पाहिले विजयी जीवन तू, भयाने त्याची रक्षा कर. पराभवाने न खचता, येशू जवळी तुम्ही या. विजयी श्रेष्ठ आहे, जय जय हालेलुया. विजयी श्रेष्ठ आहे, जय जय हालेलुया. जय जो पावेल श्रेष्ठ तो, विजय मिळविने श्रेष्ठ तो. जय जो पावेल श्रेष्ठ तो, विजय मिळविने श्रेष्ठ तो. येशू हा पहा, जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा. आता आपण आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.